धनगर एकजुटीचा महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांना जय मल्हार। दिनांक 24 तारखेला पंढरपूर येथील उपोषण स्थगित करून 25 तारखेला डॉक्टरांचा सल्ला उपचार घेण्याचा झुगारून आम्ही काही उपोषणकर्ते बांधव संभाजीनगरला आलो। या ठिकाणी या विभागीय जात पडताळणी कार्यालयावर इथले आयुक्त यांना भेटलो। हा घटनाक्रम सर्वांना माहिती आहे। त्यानंतर 2 उपोषणकर्ते आमचे आतापर्यंत तिथे होते। आज या ठिकाणी काल एक सागर खिल्लारे नावाचं जे जात प्रमाणपत्र आहे ते रद्द करण्याचे आदेश दिले होते समितीच्या वतीनं। आणि आज थोडस आमच्या मायमाऊल्या रस्त्यावर आल्या, कारण धनगर समाजाच्या संयमाचा इथं बांध फुटला होता। खरं म्हणजे काल सुद्धा या ठिकाणी ऑफिसमध्ये बराच काही अनुचित प्रकार घडला असता, परंतु आम्ही कायदा मानणारे बांधव असून शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करतोय। ज्या शांततेच्या आणि संविधानिक मार्गाने गेले 16 दिवस पंढरपुरात उपोषण केलं, त्याच पद्धतीने याचा सांगता व्हावा हा आमचा उद्देश होता। म्हणून आम्ही सर्व भावनांच्या बांधवांच्या भावनांना आवर घातला। कदाचित कुणाला रागही आला असेल, त्याबद्दल माफी मागतो। आज या ठिकाणी मात्र संयम सुटला। पावसामध्ये आम्ही आमच्या मायमाऊल्यांना सुद्धा या ऑफिसनं जागा दिली नाही, एवढा निर्दयपणा इथं दाखवला। त्याच्यामुळे हे बांधव आमच्या रणरागिणी अहिल्यामाईंच्या लेकी रस्त्यावर गेल्या आणि रस्त्यावर गेल्यामुळे प्रशासन हल्लं आणि प्रशासनाच्या वतीनं एक पत्र आलं। त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की 9 तारखेच्या आत आम्ही जे उर्वरित जातीचे प्रमाणपत्र आहे ते रद्द करतो आणि या मुद्द्यावर या ठिकाणी या दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। आज या मुद्द्याला तात्पुरती उपोषणाला स्थगिती दिलेली असली तरी जर 9 तारखेपर्यंत या सर्व याचा यांनी जर निपटारा केला नाही आणि 5ही जात प्रमाणपत्र रद्द केले नाही, तर 9 तारखेपासून महाराष्ट्रातल्या सर्व धनगर जमात बांधवांना माझी विनंती आहे, अहिल्यामाईंच्या सर्व लेकींना माझी विनंती आहे की एक ताकदीनं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण ज्या ठिकाणी आहात, ज्या गावात, ज्या शहरात, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात आहात, त्या ठिकाणी आपण रस्त्यावर उतरायचं। आणि एकच आपला पिवळं वादळ काय करू शकतं, एक मल्हार आया म्हणलं की पार अखंड हिंदुस्थान नाही तर आटके पार सगळं अफगाणिस्तान पर्यंत भूमी हलून जात होती। हा मल्हारचा गजर। आणि आज आपण पाहिलं असेल तर रस्ते कसे जाम केले, तर आपण 9 तारखेला ते या ठिकाणी आपण दाखवूयात। आता तात्पुरतं हे आंदोलन स्थगित केलंय, त्याच्यामुळं उद्यापासून जे बांधव या संभाजीनगरच्या दिशेला येणार होते त्यांना माझी विनंती आहे की आपण येऊ नका। गेल्या 5 दिवसामध्ये या ठिकाणी ज्या बांधवांनी या संभाजीनगर परिसरातील हे आंदोलन मोठं होण्यासाठी आंदोलनाला बळ दिलं, उपोषणकर्त्यांना या ठिकाणी ऊर्जा दिली, त्यांचा आम्ही मनापासून आभार करतो। यात विशेष करून पैठण तालुका बिडकीन या भागातले जे बांधव आले, आमचे सरपंच अशोक धर्मे साहेब असतील, जिजाभाऊ मिसाळ साहेब असतील, यांचे विशेष आभार। विशेष करून आमच्या अहिल्यामाईंच्या सर्व लेकींचे, आमच्या मायमाऊल्यांचे विशेष आभार की या ठिकाणी उन्हामध्ये उपाशी तापाशी त्या बसल्या। आज पाऊस होता, या पावसात सुद्धा त्या थोड्या सुद्धा डगमगल्या नाही, त्यांचे विशेष आभार। राज्याच्या विविध भागातून जे समाज बांधव या ठिकाणी आले त्यांचे विशेष आभार। आणि एक विनंती शेवटची करतो की येणाऱ्या काळात सुद्धा ज्या ज्या वेळी आंदोलनाची आपल्याला हाक दिल्या जाईल, आपण ताकदीनं जे बांधव आमचे आजपर्यंत घरी होते, झोपलेले होते, कामात होते, या सर्वांनी आता एकदा जागा व्हायचंय आणि पेटून उठायचंय। हा धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीचा लढा अंतिम टप्प्यात आहे आणि अंतिम लढाई लढण्यासाठी आपण सज्ज व्हावं। धन्यवाद। जय मल्हार।